वाशिम जिल्हा पोलीस भरती 2024-25 या प्रश्नपत्रिकेत काटकोन त्रिकोणावर आधारित आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे पहा. उंची 30 मीटर आणि कोन 60 अंश असेल तर सावलीची लांबी किती? आता काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन हा नेहमी 90 अंश असतो. 90 अंशासमोरील बाजूला आपण कर्ण म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला उंची ही बाजू गृहीत धरावी लागेल आणि ही जर उंची असेल तर हिला आपल्याला सावली मानावं लागेल आणि आपल्याला सावली जी आहे तिचीच लांबी शोधायची आहे. आता एक कोन अजून आपल्याला गणितात सांगितला आहे 60 अंश मापाचा. जर एक कोन 90 दुसरा 60 अंश तर त्रिकोण कोणताही असेल तर त्याच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. यावरून तिसरा कोन आपला 30 अंश मापाचा असायला पाहिजे. आता काटकोन त्रिकोणाचे 3 कोन आपल्याला मिळाले 30 अंश 60 अंश आणि 90 अंश. जर काटकोन त्रिकोणाचे कोन 30 60 90 अशा पद्धतीत असतील तर आपल्याला बाजूंचं गुणोत्तर मांडता येतं. तर बाजू सुद्धा आपल्या पहा कोणत्या प्रमाणात असतात तर 1 एकास कर्णित 3 आणि कर्णित 3 2 या प्रमाणामध्ये आपल्या बाजू असतात. मग आपण काय करू आता पहा, सर्वात मोठं गुणोत्तर म्हणजे 2 आहे. याचा अर्थ ते कर्णाचं गुणोत्तर पाहिजे. 2 म्हणजे काय झाला आपला कर्ण. आता 1 ही काटकोन त्रिकोणाची सर्वात लहान बाजू असेल म्हणजे ती सावली असेल आणि कर्णित 3 म्हटल्यानंतर ती उंची असायला पाहिजे आणि उंचीची किंमत आपल्याला सांगितली 30 मीटर. मग आपण असं म्हणू शकतो कर्णित 3 म्हणजे जर 30 मीटर आहे तर आपल्याला सर्वात लहान बाजू तुमची सावली असणार आहे. 1 प्रमाणाची किंमत किती? आपण या ठिकाणी तिरकस मांडणी करू. 1 गुणिले 30 केला तर 30च उत्तर येईल. प्रश्नचिन्हाच्या तिरकसवाला कर्णित 3 छेदात येईल. आता ऑप्शन जर पाहिले तर छेदात कर्णित 3 कुठं नाही. याचा अर्थ कर्णित 3 आपल्याला कॅन्सल करावा लागेल. मग आपण 30 ची फोड करू. 3 गुणिले 10 भागिले कर्णित 3. आता पुन्हा ह्या 3ची फोड आपल्याला करता येईल. कर्णित 3 गुणिले कर्णित 3 आणि पुढे कर्णित 10 येतो जसाच्या तसा. छेदात कर्णित 3 जसाच्या तसा. कर्णित 3 कॅन्सल. उत्तर राहील आपलं 10 कर्णित 3 मीटर. तर ऑप्शन नंबर 2. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.